माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत गोमांस व गोवंश कत्तल याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे। जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत कत्तलीसाठी गोवंश येणार असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस ठाण्याला मिळाली होती। सदरची माहिती तात्काळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक टिटमे व पथक स्थापन करून सदरबाबत कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते। सदर पथकास दिनांक 24 जून 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान जुन्नर शहराच्या हद्दीत वीटभट्टीजवळ बादशाह तलाव या ठिकाणी इसम नामे साहिल जाकीर पठाण वय वर्ष 24 राहणार बादशाह तलाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची मिनी पिकअप गाडी क्रमांक MH04 AB 6801 मध्ये 3 गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने कोंबून जनावरांच्या चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता कत्तल करता जनावरे घेऊन ती जुन्नर बाजूकडून नारेगाव बाजूकडे जात असताना मिळून आला म्हणून साहिल जाकीर पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। मुक्त करण्यात आलेली गोवंश संगमनेर येथील गोशाळेत जमा करण्यात आलेली असून सदर अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून अटक आरोपी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे 2 गुन्ह्यांची नोंद आहे। जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारे यापुढे कारवाई सुरू राहणार असून गोवंशाबाबत गुन्हा करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आदेश दिले आहे। सदरची कारवाई माननीय डॉक्टर शुभम पवार अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दत्तात्रय गुंड पोलीस निरीक्षक जुन्नर पोलीस ठाणे सह पोलीस निरीक्षक मोरे पोलीस सब इन्स्पेक्टर टिटमे पोलीस हवालदार महेश लांडगे पोलीस शिपाई कैलास केंद्रे दीपक वनवे विशाल चौधरी श्रीराम शिंदे अमोल सातपुते दादाभाऊ पावडे विनोद पवार गणेश शिंदे विजय जंगम यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी करत आहे।